नमस्कार मैत्रिणींनो, खूप दिवसापासून कोवळ्या दुधाच्या वड्या खायची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. तर आज मला कोवळं दूध म्हैस वेल्यानंतर जे कोवळं पहिल्या दिवशीचं दूध असतं ते मिळालं. त्याच्यापासून मी वड्या केल्या. तर बघा, हे दूध होतं ते मी कुकरला लावलं आणि ह्या दूध उकळून घेतलं मी. त्यात काहीही टाकलं नाही आणि त्या उकळलेले दूध मी काप करून घेतले, जेणेकरून आपल्याला खिसता येईल. आपलं पनीर वगैरे कसं असतं त्या पद्धतीने हे एकदम कडक असं दूध होतं, वड्या होतात. आणि ते वड्या कट करून घेतलेल्या आहेत मी. पातेल्यामध्ये लावलेलं होतं, त्यामुळे असे काप काढून घेतले आणि ह्या खिसणीने आता आपल्याला खिसायचे आहे. नंतर जेवढे दूध होतं आपल्या वड्या निघालेल्या आहेत त्या मापामध्येच मी साखर घेतलेली आहे आणि ह्या खिसणीने मी ते वड्या खिसते. खिसायला काही जास्त अवघड नाही आहे, कारण हे पनीरच्या पद्धतीने असतं ना मऊ, तसंच ह्या वड्या बनलेल्या असतात. मग ते मोठ्या मोठ्या काढल्या जेणेकरून हातात धरून खिसता येईल असे. तर ते मी ह्याने खिसून घेतलेल्या आहेत सगळ्या वड्या आणि त्या आता बघा कशा पद्धतीने सुक्या सुक्या झालेल्या आहेत. तुम्ही म्हणसाल कुकरला लावलं म्हणजे पातळ वगैरे राहतील, तर तसे काही नाहीत. तर 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. कोवळं दूध मस्तपैकी उकडून निघतं आणि सुटसुटीत असे त्याचा खीस निघतो. हा मी कढईत खीस केलेला आहे आणि त्यानंतर मी विलायची घेतलेली आहेत 4-5 आणि त्यात साखर टाकून बारीक व्हावी म्हणून मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे. ती त्या वड्यांमध्ये टाकायची. चवीला खूप छान लागतात. तुम्ही ड्रायफ्रूट्स असतील तरी तुम्ही टाकू शकता, पण माझ्या मुलांना त्यात ड्रायफ्रूट टाकलेले आवडत नाहीत. फक्त विलायची आणि पाक करून ते झालेल्या वड्याच खूप छान लागतात. अशा पद्धतीने त्या सर्व मोठ्या वड्यांचा खीस करून घेतलेला आहे मी. अशा पद्धतीने सुट्टा झालेला आहे आणि त्यामध्ये गॅस चालू करून आता कढईमध्ये 1-2 चमचे तूप टाकायचं. तेल टाकायचं, पण तेल कसं होतं जर वापरलेलं असेल किंवा त्याचा वास लागू शकतो. मग त्यापेक्षा आपण 2 चमचे त्यात तूपच टाकूया आणि हलवून घेऊयात. पण आता कढई तर ठेवली, पण मला त्यात कढईमध्ये हलवता येत नव्हतं, म्हणून मी म्हटलं आता चला दुसरी कढई ठेवूयात. म्हणून मी लोखंडी मोठी कढई ठेवली. त्यात 2 चमचे तूप टाकलं आणि तो जो सर्व खीस होता तो टाकला आणि तो पूर्णपणे असा मंद आचेवरती हलवून घेतला आधी. खूप छान असा त्याचा थोडासा नॉर्मली कलर बदलेल अशा पद्धतीनेच तो हलवायचा आणि मस्तपैकी लालसर दिसतोय अशा पद्धतीने. बघा, मी कढईमध्ये, ही मोठी कढई असल्यामुळे मला पटपट हलवता येत होतं. अशा पद्धतीने हलवून घेतलं, जरा सुक्कं करून घेतलं थोडंसं आणि नंतर त्यामध्ये जेवढा आपला खीस आहे दुधाचा बनवलेला, उकडून बनवलेल्या, तर तेवढीच साखर घ्यायची. कारण ह्या वड्या करताना साखर ही खूप जास्त लागते, निम्मी वगैरे चालत नाही. कारण जेवढा खीस आहे तेवढ्याच प्रमाणात साखर घेतलेली आहे. आणि आता हे फुल गॅस करायचा आणि मोठ्या गॅसवरती तुम्ही हलवून ह्या साखरेचा पाक होतो मग हलवू शकता. बघा, इथं मी साखर टाकलेली आहे. आता सुरुवातीला जास्त हे झालेलं नाही आहे, पण बघा पूर्ण त्या साखरेचं पाणी झालेलं आहे, पूर्ण दिसत आहे पाणी बघा. तर हे जे वड्या करताना हे पाणी जोपर्यंत आटत नाही, त्यातलं जात नाही, तोपर्यंत हे हलवत राहायचं. मग बघा किती पाणी झाले, म्हणजे ती साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि पाणी झालेलं आहे, भरपूर पाणी झालेलं. त्या पाण्यामध्ये ते म्हणजे उकळत आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता. तर साखर म्हणजे जेवढे खीस तेवढी साखर असल्यामुळं त्याचं पाणी भरपूर झालेलं आहे आणि हे पाणी आटेपर्यंत आपण हलवत राहायचं. तर बघा, हे पाणी आता पूर्णतः आटलेलं आहे. त्या खीस जो आहे त्याचाही कलर बदललेला आहे, जरा असा थोडासा लालसर म्हणजे थोडासा झालेला आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण यातलं जो आहे त्यात साखर विरघळून त्या साखरेचा पुन्हा पाक झालेला आहे. पाक झाल्यामुळे त्यात पाणी उरलेलं नाही, बरोबर आहे.
थोड्या वेळ मी गॅसवर मंद आचेवर ठेवलं. तोपर्यंत माझ्याकडं मोठं भांडं म्हणजे ट्रे होता मोठा, म्हणून मी ट्रेमध्येच ते वड्या करणार होते. तर आधी मी ट्रेला खाली चिटकू नये म्हणून तूप टाकलं 2 चमचे आणि तूप सगळीकडे पसरून घेतलं. बघा आता तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये कढईमध्ये थोडंही पाणी राहिलेलं नाही आहे. पूर्ण पाणी आहे त्यातलं आटलं, म्हणजे ह्या साखरेचा वितळून पाक पण झालेला आहे. आणि हा पाक झालेला असल्यामुळे ते घट्ट होऊन आता ह्या वड्या छानपैकी बनणार आहेत. तर बघा मी ह्या ट्रेमध्ये काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर वास इतका छान सुटलेला ना, असं वाटलं कधी खाईल, कधी वड्या होतील. आणि माझा मुलगा तर घरामध्ये वास सुटला की पळतच आला काय बनवले म्हणून. आणि तो म्हटला की मी व्हिडिओ काढतो, म्हणून त्याने किचनवरती उभा बसून व्हिडिओ काढलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने मी ते मिश्रण आहे ते सर्व असं ताटावरती लावून घेतलेलं आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता थोडंसं गार झालं की ते घट्ट होणार आहे, कारण त्यात सगळं आता पाकच राहिलेलं आहे, पाणी काहीच नाही आहे. आणि त्या वड्या इतक्या छान होणार आहेत की तुम्ही पण घरी ट्राय करा. तुम्ही पण कोवळं दूध असेल म्हशीचं, मेन म्हणजे म्हशीच्या दुधाचं छान होतात. पहिल्या दिवशीचं जे दूध असतं त्या दुधाचं अशा पद्धतीने वड्या करून नक्की पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशा झालेल्या आहेत आणि ही पद्धत योग्य आहे का आणि खायला कशा लागतात. नक्की एकदा का होईना ट्राय करा. तर बघा ही मी पूर्ण सेट केलेलं आहे, कारण अशा पूर्ण जर चप्पट झालं तर त्या तुटणार नाहीत वड्या. आणि आता ह्या वड्या थोड्याशा म्हणजे हे जे मिश्रण आहे थोडंसं थंड होत आलेलं आहे. तर हे परत पाक असल्यामुळे ते परत कडक होतं, म्हणून मी त्याच्या आधीच म्हणजे त्याचे काप केलेले आहेत. थोडंसं कोमट आहे मिश्रण तोपर्यंत, कारण नंतर जेव्हा आपण कडक झाल्या पूर्ण थंड झालं हे मिश्रण तर हे काप होत नाहीत, कडक होतात. म्हणून सुरुवातीलाच मी करून घेतलं आणि ज्यावेळेस ते थंड होईल त्यावेळेस त्या जागेवर फक्त ते मोडून घ्यायचं किंवा काढून घ्यायचं. म्हणून मी आधीच काप करून ठेवलेले आहेत. आणि हे खिसलेलं असल्यामुळं एकदम छोट्या छोट्या वड्या करता येत नाहीत. मी मोठ्या केलेल्या आहेत, जेणेकरून जास्त भुगा होणार नाही परत थंड झाल्यानंतर. तर बघा हे अशा पद्धतीने वड्या तयार झालेल्या आहेत.